जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी भोकरदन. तुमचे काय काय मागणे आहे, तुम्ही प्रशासनाकडे कोणतं पत्र दिलेलं आहे आम्हाला सविस्तर सांगा. जे पत्र दिलेले आहे मी अपंग जनता सामाजिक संघटना मार्फत औरंगाबाद विभागीय अध्यक्ष तथा नूर शेख जोहर चौधरी आणि तालुका अध्यक्ष छगन पंडितराव नारायण आणि आमचे जिल्हाध्यक्ष अशोकराव भोसले, आम्ही आमच्या मागण्या आहेत दिव्यांगाच्या का दिव्यांगांना घरकुल विनाअट मंजूर करण्याबाबत, दिव्यांगांना राशन कार्ड अंत्योदयामध्ये समाविष्ट करण्याबाबत आणि मानधन द्यायचं जे पगार आहेत संजय गांधी निराधारचं मानधन ते वेळावर पडायला पाहिजे असं शासनाकडे आम्ही या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे. आणि तरी 15 दिवस झाले शासनाला निवेदन देऊन, पहिले बी एकदा वेळेस निवेदन दिलं होतं. त्या 15 दिवसाच्या आत त्या दिव्यांगांना त्या मागण्याचं त्यांनी मोज पुरावा व पत्रदार काही सूचित करण्यात यावे. आता लोक त्यांनी तसं काही केलं नाही. BDO मार्फत काही लेटर आलेलं, ते लेटर आमच्यापर्यंत आलं नाही. आमच्या संघटनेच्या अध्यक्षानं ते लेटर BDO साहेबाला निवेदन देऊन दिलं होतं, पण आम्हाला त्याची सूचना आतापर्यंत दिली नाहीत. त्या सूचनेनुसार ते आता लोक 15 दिवसाच्या आत त्यांनी आम्हाला ते काही पत्राद्वारे सूचित पण केलं नाही, काही नाही. आम्ही त्यासाठी आंदोलनाला इथं तहसील आंदोलन करत आहोत. एवढ्याच मागण्या आम्ही शासनाकडे घेऊन आलेलो आहे, तहसील कार्यालयाकडं. तर आमची कार्यालय तहसीलदार साहेबाला हेच निवेदन आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावे. हेच विनंती नसता आम्ही रोडवर रस्ता रोको आंदोलन यापुढे 15 दिवसात आत करणार आहेत, याची घोषणा आम्ही देतो आहे आजपासून. पगारी बंद आहे त्या चालू करण्यात यावं. आणि काही लोकांच्या अपंगाच्या लोकांच्या नवीन फायली काही वर्षापासून इथं धूळमध्ये पडलेल्या आहेत, पेंटिंगमध्ये पडलेल्या आहेत, त्याच्यावर धूळ एवढी जमलेली आहेत तर त्याची छावणी बजावणी आतापर्यंत कोणीच केलेली नाही. याच्यासाठी आम्ही ह्या हक्काच्या आमच्या ज्या दिव्यांगाच्या ज्या मागण्या आहेत आम्ही इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत. त्या मागण्या तुम्ही पूर्ण करत का नाही करत आम्हाला पत्र सूचित करण्यात यावं अशी विनंती मी त्याला तहसीलदार साहेब यांना निश्चित करतो. आणि त्याला सांगतो का जर 15 दिवसाच्या आत तुम्हाला आमच्या मागण्या जर पूर्ण करत नसाल तर आम्ही शिवाजी पुतळा जाम करून टाकू आणि रस्ता रोक आंदोलन सुरू करून देऊ. हेच मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. अपंग जनता दलाचा अनिल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. या प्रशासनाचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय. या प्रशासनाचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय. या प्रशासनाचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय. कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. अपंग जनता दलाचा, अपंग जनता दलाचा, अपंग जनता दलाचा. अनिल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपलं काय नाव आहे? राजू रमेश कुसे. कुठून आले तुम्ही? भावडा. नेमकं तुमची मागणी काय? आमची मागणी हेच आहे, अपंगाचे पैसे भेटत नाही, ते पगार नाही. किती वर्षापासून तुमची पगार नाही आहे? कमीत कमी 15 वर्ष झाली. 15 वर्ष. अच्छा. तुमच्यासोबत किती लोक आहेत आता? आम्ही 4. तुमच्या उंचीचे नाही, मी एकलाच. तुम्ही एकटेच आहे? अच्छा. काय नाव म्हणलं तुमचं? राजू रमेश कुसे. तुमचं वय काय? हो, 30 वर्ष. 30 वर्ष. आता तुम्ही काम काय करू शकता? काहीच नाही, काम होतच नाही माझं. काहीच नाही. उदरनिर्वाह साधन काय तुमचं? काय उदरनिर्वाहाचं साधन काय? काहीच नाही, बस असंच. लग्न झालेलं आहे? मुलं आहे का? नाही, काहीच नाही, लग्न नाही होत. लग्न व्हायला नाही? नाही. अच्छा. चला, प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे प्रशासन त्याच्याकडे गेले, आतापर्यंत काही उत्तर द्यायचं मिळालं नाही. जर उत्तर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही चक्कादाम आंदोलन आजपासून काही जर आम्ही ठरवायचं करायचं तर आम्ही ते पण करू शकतो. पण आम्हाला प्रतिसाद उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. आम्हाला 15 दिवस झाले त्याच्याकडून चक्रा मारू कोणी राशन कार्डचं आमचे काम करत नाही, अंत्योदयामध्ये समाविष्ट करून घेत नाही. आम्हाला पहिले GRनुसार सांगितलं का 40,000मध्ये तुमचं उत्पन्नामध्ये तुमचं अंत्योदयामध्ये बसू शकता म्हणून, असं आमच्याकडे पुरावे आहेत. आणि आता म्हणते की 21,000चं उत्पन्न दिल्याशिवाय ते होत नाही आणि 21,000चं उत्पन्न हे अपंगाला देता येत नाही असं त्यांनी GRमध्ये केलेलं आहे उल्लेख त्याचं. मग आता आम्हाला 21,000चं उत्पन्न का मागता?
आमच्या मागण्या तुम्ही आज आम्हाला टाळाटाळ का करता? तुम्ही का टाळाटाळ करता? आमच्या कामं कोण करत नाही? आमचे कामं तुम्ही नाही करणार, कोण करणार? तालुक्यामार्फत करणार आहे आम्ही. इथं पुढं जर तुम्ही आमचे कामं करत नसाल आम्हाला पत्राद्वारे सूचित करा. आम्ही जालन्याला आंदोलन घेऊ. नाही जालन्यात आमचं काम झालं आम्ही मंत्रालयाला आंदोलन करू. नाही मंत्रालयात झालं आम्ही रोडवर आंदोलन करू. कुठंतरी आम्ही आंदोलन करू आमच्या मागण्यासाठी. जर आमचं दुःख तुम्हाला समजत नाही, 10-20 लोक, 25 लोक, 50 लोक जर तुमच्याकडेपर्यंत येत आहेत, तुम्ही जर आम्हाला वेळ देऊ शकत नाही, मग तुम्ही कशाला बसता खुर्च्यावर? काय करायचं तुम्ही? दिव्यांग लोकांसाठी कोणासाठी बसलेले आहेत? आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या ज्या मागण्या आहेत ते तुम्ही पूर्ण करा. प्रतिसाद उत्तर द्या, पत्राद्वारे आम्हाला उत्तर द्या. हेच आम्हाला म्हणणं आहे. तुम्हाला हेच म्हणण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो. आणि ग्रामपंचायत ग्रामसेवक आमचे काही लोकांना झुडकून बाहेर हाकलून देतात. ट्राव देत नाही, घरकुलाला ट्राव देत नाही. का देत नाही तुम्ही ट्राव? अपंगाचं 5% आता 15 वर्ष झाले. अपंगाचा 5% निधी आतापर्यंत दिलेला नाही. का दिलं नाही? का दिलं नाही? 2019 पासून, माझं 2018 पासून निधी थांबलेला आहे. का दिलं नाही आतापर्यंत? 2019 पासून 18 पासून पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये ते पूर्ण छावणी पातळणी करून त्या निधी वाटप करण्याबाबत आम्ही सगळे निवेदन देऊन टाकलेले आहेत. कागद घेतले का देऊ वाटप करू. अपंग दिवस असला का त्या दिवशी वाटप करू. अपंग दिवस असला का त्या दिवशी वाटप करू असे म्हणतात. का म्हणतात? आणि अपंगाला आतापर्यंत त्यांनी ग्रामपंचायतला निधी किती येतो आतापर्यंत त्याचं निवेदन सुद्धा देऊन आम्हाला त्याचे लेटर पत्राद्वारे आणि त्यांनी काही सूचित केलं नाही का आमच्या ग्रामपंचायतला एवढा निधी येतो म्हणून? 15 आयुक्ताचा निधी किती जमा होतो ग्रामपंचायतकडं? नाहीच म्हणतात. कुठं बी म्हणलं का नाहीच म्हणतात. का नाही म्हणतात तुम्ही? तुमच्या खिशातून देऊ राहिलेत का? व्हिडिओ पर्यंत गेलो पत्र आम्हाला जाहीर सांगितलं. का देत नाही तुम्ही? तुमच्या खिशून शासनाचं आहे. शासनाचा तुम्ही वाटप करणारे मालक आहेत. शासन देऊ राहिलं, तुम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही आता टाळाटाळ करता. का करता टाळाटाळ तुम्ही? लोकायला, दिव्यांग लोकायला टाळाटाळ का करता तुम्ही? हेच म्हणणं आहे माझं तहसील कार्यालयासमोर. जनता दलांचं जनता दलांचं अनिल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अनिल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. काय झालं सर? गेलो होतो तुम्ही? मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या पापाच्या. अपंगाचं मानधन मिळालंच पाहिजे. अपंगाला मानधन मिळालंच पाहिजे. अपंगाला मानधन मिळालंच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. दिव्यांग हक्काच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. अरे कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. अपंग जनता दलाचं, विजय असो. अपंग जनता दलाचं, विजय असो. अपंग जनता दलाचं. विजय असो. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.